नमस्कार मित्रांनो, पवार्स क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे इयत्ता 7वी गणित, चॅप्टर नंबर 3 मसावी लसावी. मित्रांनो, या अगोदर आपण भौमितिक रचना चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2 पूर्णांक संख्यांचे गुणाकार व भागाकार या दोनही चॅप्टरवर आपण सिरियल वाईज व्हिडिओ पवार क्लासेस या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आपण जर इयत्ता 7वीचे संपूर्ण व्हिडिओ सिरियल वाईज पाहू इच्छित असाल तर यूट्यूबवर पवार्स क्लासेस हे चॅनल ओपन करा. प्रोफाईल फोटोवर क्लिक करून प्लेलिस्टमध्ये इयत्ता 7वी गणित ती तुम्हाला प्लेलिस्ट तुम्हाला तिथे दिसेल. त्यामध्ये तुम्हाला 7वीचे सिरियल वाईज व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मसावी लसावी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आजच्या भागामध्ये आपल्याला मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय याबद्दल आपण बेसिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि त्याचवरील जो प्रॅक्टिस सेट आहे म्हणजे सराव संच 10 आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नीट पहा, संपूर्ण पहा. मूळ संख्या. मूळ संख्यांना इंग्रजीत प्राईम नंबर्स असे म्हणतात. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे फक्त 2च विभाजक असतात, म्हणजे 1 आणि दुसरा विभाजक म्हणजे 30 संख्या. म्हणजेच पहा, ह्या इथे मी दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संपूर्ण मूळ संख्या आहेत. 2, 3, 5, 7 या संख्यांचा विचार केला आपण तर 2 या संख्येला फक्त 2 आणि 1 या अंकानेच भाग जातो. तसेच 3 या संख्येमध्ये पहा, 3 या संख्येला 3 आणि फक्त 1नेच भाग जातो. अशी कोणतीही संख्या घ्या, 53 घ्या, 53 या संख्येला 1 आणि फक्त 53नेच भाग जातो. अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात ज्यांचे फक्त 2च विभाजक असतात अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. तर पहा, 1 ते 100 मधील ह्या मूळ संख्या आहेत, मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत हे तुम्हाला मी मोजून दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. तर टोटल 1 ते 100 मध्ये 26 मूळ संख्या आहेत. तर मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला हे नक्कीच कळलेलं असेल. सहमूळ संख्या म्हणजेच त्याला आपण प्राईम नंबर्स असे म्हणतो. त्याची जी डेफिनेशन आहे ती खाली पहा. ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात. म्हणजेच पहा, ज्या संख्या आहेत त्यांचा जो सामायिक विभाजक फक्त एकच हा असणार अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणणार. इथे उदाहरणामध्ये पहा, 10 या संख्येचे विभाजक आहेत 1, 2, 5 आणि 10. पहा, 1ने 10ला पूर्ण भाग जातो म्हणजेच निशेष भाग जातो. 2नेही 10ला पूर्ण भाग जातो म्हणजेच आपल्याला जो रिमाइंडर मिळतो तो 0 मिळतो. म्हणजेच 2नेही पूर्ण भाग जातो, 5नेही पूर्ण भाग जातो आणि 10नेही पूर्ण भाग जातो. नंतर पहा, 21चे विभाजक पहा. 21 या संख्येला 1नेही पूर्ण भाग जातो, 3नेही पूर्ण भाग जातो, 7नेही पूर्ण भाग जातो आणि 21नेही पूर्ण भाग जातो. यामध्ये पहा, आपल्याला सामायिक विभाजक किती आहे त्यामध्ये फक्त एकच हा सामायिक विभाजक आहे. मी रेड सर्कलने ते तुम्हाला दर्शवलेलं आहे. 10 मध्ये 1 आणि 21चा विभाजक सुद्धा एकच आहे. बाकीचे कोणतेही विभाजक त्यांचे समान नाहीत. म्हणजेच अशा ज्या संख्या असतील त्यांना आपण सहमूळ म्हणजेच प्राईम नंबर्स असे म्हणतो. तर त्याची ही जी डेफिनेशन आहे ती व्यवस्थित ध्यानात ठेवा. ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात. तर त्यावरील हे उदाहरण आणि ही डेफिनेशन ध्यानात ठेवा. नंतर पहा, जोडमूळ संख्या.
त्यालाच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ट्विन प्राईम नंबर्स. जोडमूळ संख्या म्हणजे काय पहा, तर आपण ज्या मूळ संख्या पाहिल्या आहेत त्यांच्यामध्ये ज्या अशा दोन संख्या असतील की त्यांच्यामध्ये फक्त 2चा फरक म्हणजेच त्या दोन्ही संख्यामधील अंतर हे 2चं असेल, अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. त्याची जी डेफिनेशन आहे ती आपल्याला खाली दिलेली आहे. ज्या दोन मूळ संख्यांतील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. जसे पहा 3 आणि 5 या दोन संख्यामधील जे अंतर आहे ते 2चं आहे. म्हणजे पहा 3 नंतर 4 आणि नंतर 5 अशा प्रकारे. नंतर पहा 5 ते 7 या दोन संख्यामधील अंतर सुद्धा 2चं आहे. म्हणजे 5 मध्ये 2 मिळवले की आपल्याला 7 मिळतात, 11 मध्ये 2 मिळवले की आपल्याला 13 मिळतात, 29 मध्ये 2 मिळवले की आपल्याला 31 मिळतात. अशा प्रकारच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मूळ संख्या, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या ह्या नक्कीच समजल्या असतील. पुढील जी संख्या आहे ती आपण संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय त्याबद्दल आपण माहिती घेऊ. संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांचे विभाजक 3 पेक्षा अधिक आहेत अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. मूळ संख्यामध्ये आपण पाहिलं आहे की ज्यांचे विभाजक फक्त 2च आहेत म्हणजे 1 आणि तीच संख्या तिला आपण मूळ संख्या म्हणतो. आणि संयुक्त संख्याला ज्याचे विभाजक 3 पेक्षा अधिक असतात, 3 किंवा 3 पेक्षा अधिक असतात अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. उदाहरणामध्ये पहा 10चे विभाजक 1 2 5 आणि 10 तर हे 3 किंवा त्यापेक्षा अधिक आहेत. तसेच 21चे विभाजक पहा 1 3 7 21 तर हिचे सुद्धा विभाजक 3 पेक्षा जास्त आहेत, म्हणून या संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. मित्रांनो, यावरील जी प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच आहे 10 आपण तो सॉल्व करू. सराव संच 10 यामधील पहिला प्रश्न पहा, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? तर उत्तर आहे त्याचं 1. कारण 1 ही संख्या मूळ का नाही पहा, तिचं मूळ नसण्याचं कारण असं आहे की तिचे जे विभाजक आहेत तिचा विभाजक फक्त 1च आहे म्हणून ती मूळ संख्या नाही. मूळ संख्याचा नियम असा आहे की मूळ संख्यांना 2 विभाजक असतात, 1 आणि ती संख्या असते, परंतु इथे 1 या संख्येला विभाजक फक्त 1च आहे म्हणून ती मूळ संख्या नाही. दुसरी गोष्ट संयुक्त संख्या नाही, कारण काय, संयुक्त संख्येला जे विभाजक असतात ते 3 किंवा त्यापेक्षा अधिक असतात, परंतु 1 या संख्येला फक्त 1च विभाजक आहे म्हणून ती संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्याचा आन्सर आहे 1. प्रश्न दुसरा पहा, पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. 8 14, दुसरी आहे 4 5, तिसरी आहे 17 19 आणि चौथी आहे 27 15. आता सहमूळ संख्या आपण कशाला म्हणतो? सहमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1च असतो अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. यामधील 8 आणि 14 यामध्ये जे विभाजक आहेत ते आहेत 1 2 नंतर 4 अशा पद्धतीने विभाजक येतील. नंतर 14 सुद्धा विभाजक येतील 1 2 नंतर 7 अशा प्रकारे, म्हणजे ज्यांचे विभाजक हे सारखे येतील, सामायिक विभाजक जास्त येतात. आपल्याला फक्त सामायिक विभाजक फक्त 1च लागतो म्हणजे 1 असायला पाहिजे तो. तर ह्या पहिल्या जोडीमध्ये सामायिक विभाजक आपल्याला मिळत नाही, अनेक सामायिक विभाजक आहेत तिथे, फक्त 1च पाहिजे आपल्याला. नंतर 4 आणि 5 या जोडीमध्ये 4ला भाग जाणारे फक्त 1 2 आणि 4 हीच संख्या आहे आणि 5ला भाग जाणारी संख्या फक्त 1 आणि 5च आहे. म्हणजे यामधील जो सामायिक विभाजक आहे तो 1 दोन्हीमध्ये समान आहे म्हणून ती सहमूळ संख्यांची जोडी आहे. त्यामधील तिसरं पहा 17 आणि 19. 17ला फक्त 1ने आणि 17नेच भाग जातो, 19ला सुद्धा 1 आणि 19नेच भाग जातो फक्त. त्यामुळे ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे, कारण त्यांचा जो सामायिक विभाजक फक्त 1च आहे म्हणून त्या सहमूळ संख्या आहेत. 27 आणि 15 यामध्ये पहा 27ला 3नेही भाग जातो आणि 15ला 3नेही भाग जातो, त्यामुळे ह्या ज्या दोन संख्या आहेत त्या सहमूळ संख्या नाही.
त्यानंतर प्रश्न तिसरा पहा, 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा, त्या किती आहेत ते लिहा. 25 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची यादी मी इथे खाली केलेली आहे आणि ती एकूण यादी आहे. 16 मूळ संख्या आहेत त्या पहा. 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. तर अशा एकूण 16 मूळ संख्या आहेत. या संख्यांना फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणून त्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो. त्यामधील प्रश्न चौथा पहा, 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. जोडमूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे, ज्या संख्यांमध्ये दोन मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक आहे अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. तर आपल्याला 51 ते 100 मध्ये फक्त 2च जोड्या मिळतात, त्या आहेत 59, 61. म्हणजे पहा 59 मध्ये 2 मिळवले की आपल्याला 61 मिळतात आणि 71 मध्ये 2 मिळवले की 73 मिळतात. तर अशा या फक्त 2च जोड्या आहेत 51 ते 100 मध्ये ज्यामध्ये 2चा फरक आहे. त्यानंतर पहा प्रश्न 5वा, 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. 1 ते 50 मध्ये बऱ्याच सहमूळ संख्या आहेत, त्यापैकी आपल्याला 5 जोड्या लिहायच्या सांगितल्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे काय, तर त्यांच्यातील जो सामायिक विभाजक आहे तो फक्त 1 हा सारखा असला पाहिजे, बाकीचे जे विभाजक आहेत ते सारखे नसावेत अशी त्याची अट आहे. म्हणजेच 2 व 3 यामध्ये 1 हा सामायिक विभाजक आहे, 5 व 7 मध्ये 1 हा सामायिक विभाजक आहे, 11, 12 मध्ये सुद्धा 1 हा सामायिक विभाजक आहे. म्हणजेच पहा 11चे जे विभाजक आहेत पहा 1 आणि 11, 12चे विभाजक आहेत 1, 2 आणि 6. म्हणजे त्यांचे जे विभाजक आहेत फक्त एकच हा सामायिक विभाजक आहेत. म्हणून अशा ज्या संख्या आहेत, ज्या जोड्या आहेत त्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणणार आहोत. त्यापैकी इथे तुम्हाला मी 5 जोड्या दिल्या आहेत, अशा तुम्ही अजून काही जोड्या काढू शकता. त्यानंतर पहा प्रश्न 6वा, मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या. आपल्याला माहिती आहे समसंख्या आणि विषम संख्या. सम म्हणजे ज्या संख्यांना 2ने भाग जातो अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणतो आणि विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही अशा संख्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. तर मूळ संख्यांमध्ये फक्त 2ने भाग जाणारी फक्त एक आणि एकच संख्या आहे, ती फक्त आहे 2. तिलाच आपण समसंख्या असे म्हणतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे 2. तर मित्रांनो तुम्हाला हा जो सराव संच 10 हा नक्कीच समजला असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह पुन्हा उपस्थित होऊ. तोपर्यंत धन्यवाद.